नारळी पौर्णिमेचा उत्सव असो किंवा लग्न सोहळा असो, अशा वेळी ज्या मार्केटमध्ये कोळी महिला आपण बसलेल्या पाहतो त्या फक्त हातात सुरी घेऊन असतात, पण लग्न सोहळा असो नारळी पौर्णिमेच्या वेळी अगदी नखशिखांत साज शृंगाराने सजून त्या सगळ्या जणी सज्ज असतात. अगदी पावसाळ्याच्या सुरुवातीला मासेमारी बंद होते, सगळे नौका किनाऱ्याकडे आणतात आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्या समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर तो समुद्र शांत होतो, ही त्या कोळी बांधवांची भावना. आणि एकविरा देवीवरचा विश्वास आणि या विश्वासावरती हा कोळी बांधव आपला होडं त्या समुद्रामध्ये लोटत असतो. आणि तुमच्यासारख्या मत्स्यप्रेमी खव्यांसाठी त्या समुद्रातलं धन लुटून मासे मार्केटच्या माध्यमातून तुमच्या घराघरापर्यंत पोहोचवतो असा हा कोळी बांधव. या कोळी बांधवाने कधीही आपल्या जीवाची पर्वा केली नाही, कारण आपणही पाहतोय वर्षभरात किती नवनवीन वादळ येतात. ते वादळ समुद्राच्या आतमध्ये असतात. जेव्हा किनाऱ्यावरनं हा कोळी बांधव घरच्यांचा निरोप घेतो आणि ते होडं जेव्हा समुद्रामध्ये लोटतो ना, तेव्हा त्यालाही शाश्वती नसते की मी सही सलामत घरी येईल. त्या घरच्यांनाही माहिती नसतं की आता आपला जो कोळी बांधव समुद्रात गेलाय तो कसा मागे येईल, कुठलं वादळ कधी येईल याची भीती या कोळी बांधवांना कधीच नाही मानली. अशा या कोळी बांधवांच्या सन्मानार्थ येणार आपल्या समोर महाराष्ट्राचे कोळी बांधव. हैया 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 हो हैया हो हैया 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 हो हैया हो हैया 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 हो हैया हो हैया 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 हो हैया हैया असा हा कोळी बांधवांचा उत्सव. खरंच या गावात कला करताना एक एक जे मंडळी मागे भेटतात, खरंच प्रेम देणारी मंडळी भेटतात. आपल्या गावचे वायरमन सतीश आमचेकर, सतीश आमचेकर ना वायरमन, सुभाष, हा सॉरी, मागे आले, कार्यक्रम बघत नाहीये, पाठीमागे आले, मला भेटले. मी या गावचा
म्हटलं रिव्हॉल्वर लावलंय का, तर त्यांच्या कमरेला आहे पकड आणि